आणखीन एक मोठी बातमी येते। विमान दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता 274 वर गेलेला आहे। मृतदेह ताब्यात कधी मिळणार? डीएनए टेस्टद्वारे मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। 7 मृतदेहांची ओळख अजून पटलेली आहे। या मृतांमध्ये 33 सामान्य नागरिकांचा सुद्धा समावेश आहे आणि आताची एक मोठी अपडेट आहे। याच मृतांचा आकडा जो आहे तो 274 वर गेल्याची माहिती मिळते आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे ज्येष्ठ सहकारी प्रसाद काथे सर आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। प्रसाद सर, आता मृतांचा आकडा 274 वर गेलेला आहे, का अधिकचे अपडेट्स आहेत? मृतांचा आकडा आताच्या घडीला 274 वर गेलाय। याच्या संदर्भामध्ये थोड्याच वेळापूर्वी बीजे मेडिकल महाविद्यालयातील माडच्या अध्यक्षांनी स्पष्टपणे सांगितलंय की अशा पद्धतीची माहिती असून या प्रकरणात आणखी काही आकडे जोडले जाऊ शकतात, म्हणजेच मृतांचा आकडा वाढू शकतो अशी शक्यता आहे। एक अंदाज प्राथमिकदृष्ट्या असा व्यक्त केला जातोय की हा आकडा 292 पर्यंत जाऊ शकतो, कारण आत्ताच्या घडीला तरी तपास यंत्रणांनी ज्या ठिकाणी दुर्घटना घडली तिथला पूर्णपणे कचरा आणि राडारोडा हटवण्याचं काम संपन्न झालं असं घोषित केलेलं नाहीये। पण प्रसाद सर, आता तिथे डीएनए प्रक्रिया सुद्धा सुरू आहे। मृतांची ओळख पटवण्याचं काम सध्या युद्ध पातळीवरती सुरू झालेलं आहे, मात्र अजून पण काहींची ओळख पटत नाहीये। मृतांच्या नातेवाईकांच्या जर आपण आता काही वेळापूर्वी प्रतिक्रिया बघितल्या, त्यांची सुद्धा आर्त हाक आहे। त्यांना त्यांच्या घरी त्यांचे जे कोणी मृत पावलेले जे कोणी रिलेटिव्स आहेत त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी त्यांची ओढ लागलेली आहे, मात्र अजून पण त्यांना त्यांचे मृतदेह ताब्यात मिळत नाहीये। ही प्रक्रिया का लांबतेय नेमकी? यातला पहिला टप्पा असा आहे की जितके काही लोक मृत पावलेले आहेत त्या सगळ्यांचे डीएनए सॅम्पल जोपर्यंत नमुने मिळत नाहीत परस्परांची, तोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झाली असं म्हणता येणार नाही। उदाहरणार्थ, जर समजा इथे आत्ताच्या घडीला आपण 274 जण मृत पावले आहेत हे अधिकृत आकड्यानुसार ग्राह्य मानून पुढे कारवाईच्यासाठी चर्चा केली, तर 274चे नातेवाईक 274 आहेत। त्या 274 अधिक 274 अशा प्रकारे तुम्ही जर गणित केलं तर तुम्हाला स्वतःलाच याची कल्पना येऊ शकते की जवळपास 550च्या आसपास नमुने डॉक्टरांकडे येतील। 550च्या नमुन्यांमध्ये एकमेकांशी जोडणी झाल्याच्या नंतर 274 डीएनएच्या जोड्या तयार होतील। एकदा या जोड्या तयार झाल्या की मग ती जोडी कोणत्या मृतदेहाशी मिळते आहे हे सिद्ध केलं जाईल आणि एकदा का 274 मृतदेहांची जोड्या जुळल्या की मगच मृतदेह दिले जाऊ शकतात। आपल्याला माहिती असेल, यापूर्वी बऱ्याचशा मोठ्या दुर्घटना आपण ऐकलेल्या आहेत आणि त्यावेळेला अशी तक्रार कानावर येते की भलत्याचा मृतदेह भलत्याकडे दिला गेला। हे अजिबात होऊ नये म्हणून प्रत्येक मृतदेहाची डीएनए चाचणी संपूर्ण झाल्याशिवाय आणि पोलिसांनी आदेश दिल्याशिवाय कोणालाही मृतदेह दिला जाणार नाही। यासाठी जवळपास सोमवारपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल। पण प्रसाद सर, आणखी काही आतापर्यंत ज्या मृतदेहांची ओळख पटलेली आहे त्यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे देण्यात आलेले आहेत का? काय अधिकचे अपडेट्स? नाही, आत्तापर्यंत एकही मृतदेह देण्यात आलेला नाही आणि एकही मृतदेह जोपर्यंत सर्व मृतदेहांच्या गुणसूत्राचे नमुने मिळत नाहीत, त्यांचं एकमेकांशी सम्मिलीकरण होत नाही, तोपर्यंत दिला जाणार नाही। हे अतिशय स्पष्टपणे थोड्याच वेळापूर्वी डॉक्टर धवल यांनी सांगितलंय। ते इथे असिस्टंट डॉक्टर आहेत बीजे मेडिकल महाविद्यालयामध्ये आणि मी त्यांनीच केलेल्या वक्तव्याची आठवण आपल्याला पटकन करून देतो की मृतदेहांची अदलाबदली झाल्याच्या तक्रारीनंतर येऊ नयेत यासाठी ही थेट आणि स्पष्ट भूमिका घेण्यात आलेली आहे। पण प्रसाद सर, आता तिथे जर त्या मेडिकल कॉलेजमधली जर आपण परिस्थिती बघितली तर तिथल्या अधिकाऱ्यांसमोर सुद्धा मोठी आव्हानासारखी ही परिस्थिती सध्या उद्भवलेली आहे, तर त्यांची मानसिकता कशी आहे नेमकी? त्यांच्याकडून सुद्धा वेगानं या सगळ्याचा तपास केला जातोय? खरं तर अत्यंत संवेदनशील असा प्रश्न तुम्ही हा विचारलाय आणि अत्यंत गंभीर मुद्दा आहे। तो यासाठी आहे की सर्वसाधारणपणे कोणत्याही दुर्घटनेमध्ये डॉक्टर हे अत्यंत वेगानं घटनास्थळी पोहोचून मदत कार्य सुरू करतात। इथे काय झालंय तर इथे दुर्घटना
हीच डॉक्टरांच्या आसपास घडलेली आहे खरं. आणि परिणामस्वरूप ही परिस्थिती त्यांच्यासाठी पण आव्हानात्मक बनलेली आहे. नक्कीच धन्यवाद प्रसाद सर, तुम्ही आमच्यापर्यंत तिथले अपडेट्स इथपर्यंत पोहोचवताय त्याबद्दल. तुम्ही जोडलेलेच राहा, आणखी काही बातम्यांचे सुद्धा तुमच्याकडून अपडेट्स घ्यायचे. तुर्तास धन्यवाद.